तर मग खेळायला तयार ना? टिक टॉक टिक टॉक. तुम्ही निर्णय घ्यायला जेवढा वेळ लावाल ना, हिची वेळ तेवढीच कमी होत जाईल. आणखी 2 पॉइंट प्लीज. आणखी 2 पॉइंट प्लीज. Oh my God! Oh yes, 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 yes! Wow! I did it! आता तर बघूया ही डायमंड लेवल आहे तरी काय. हे डायमंड लेवल आहे प्रीती, जिथे पोहोचण्यासाठी तू एवढी मेहनत केली आहेस. खेळण्यासाठी तयार आहेस का? आता मला तर वाटलं की मी नंतर कंटिन्यू करेन, नंतर खेळेन. हा गेम कोणासाठीच थांबत नाही प्रीती. आता तू सुद्धा मला ऐकू शकतेस आणि मी सुद्धा तुला बघू शकतो. तर मग नंतर का? तू मला बघू कसं शकतोस? मी तर तुला परमिशनही दिली नाही माझ्या वेबकॅमची. तुझ्याकडे परमिशन कुणी मागितली आहे? मला कोणाचीच परमिशन मागायची गरज नाहीये. मला जे वाटेल जेव्हा वाटेल ते करू शकतो. फालतूच्या गोष्टीत वेळ वाया घालवू नकोस प्रीती. आपल्याला गेमची फायनल लेवल कंप्लीट करायची आहे. तुला खेळायचंय की नाही? हो, आय वॉन्ट टू प्ले. गुड. फायनल लेवल कंप्लीट करण्यासाठी तुला फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. या माणसाला मी कसा मारू? हा काय प्रश्न आहे? आणि तुला या माणसाला मारायचं काय? चाकूने, गोळीने, फासाला लटकवून, का मग तसं जसं तू म्हणणार आहेस? व्हॉट? दरवाजा उघडा कसा काय? प्रीती, प्रीती, कुठे आहेस तू? प्रीती, 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 प्रीती. प्रीती, थँक्यू. तू त्याचा चेहरा नाही बघितलास? नाही सर, मी काही बघायच्या आधीच तो मला मारून पळून गेला. हा तुझा मोबाईल आहे का? नाही नाही सर, हा मोबाईल माझा नाहीये. हा प्रीतीचा मोबाईल आहे. सर असं वाटतंय की हा रुमाल प्रीतीचं तोंड बंद करण्यासाठी यूज केला असावा. आय एम शुअर याला क्लोरोफॉर्म लावला असेल, जेणेकरून प्रीतीला बेशुद्ध करून तिला घेऊन जायला सोपं पडेल. आता प्रश्न हा आहे की का? प्रीतीचा मोबाईल आणि पर्स इथेच आहे, पैसेही आहेत. सर, चोरी नाहीये तर कदाचित एक्स्टॉर्शन. पण सर, ते प्रीतीला किडनॅप करून कुणाचा काय फायदा होऊ शकतो? जे काही कारण आहे
कदाचित या कम्प्युटरमध्ये होतं. नक्कीच काहीतरी टॉप सिक्रेट इन्फॉर्मेशन असावी या कम्प्युटरमध्ये, म्हणूनच किडनॅपरने तो तोडून टाकला. म्हणजे कोणता एव्हिडन्स मिळू नये. पण सर, असं काय असेल या कम्प्युटरमध्ये? अर्जुन, जर तुला वाटत असेल की प्रीती लवकरात लवकर परत यावी, जे काही माहीत असेल ते सगळं आम्हाला सांग. जर तूच आमच्यापासून काही लपवलंस तर आम्ही प्रीतीला नाही वाचवू शकणार. मागच्या काही आठवड्यांपासून प्रीती खूप विचित्र वागत होती. ना कोणाचा फोन उचलायची, ना कोणाशी बोलायची, आणि भेटत सुद्धा नव्हती सर. पण ती असं का करत होती? आधी तर मला सुद्धा समजलं नव्हतं. काही कारण द्यायची. प्रीती शाळेत कॉम्प्युटर सायन्सची टीचर आहे. मला वाटलं ती तिच्या कामात बिझी असेल, पण सर मी जे बघितलं ते पाहून मला धक्काच बसला. नितीन, एक मिनिट. म्हणजे ती पर्टिक्युलर स्टेज क्रॉस केल्यानंतर? प्रीती, तू इथे काय करतोय? मी इथे काय करतोय की तू इथे काय करतेस? मला भेटायला तुझ्याकडे वेळ नाहीये आणि इथे दुसऱ्याच कोणासोबत आहेस? अर्जुन, माझं ऐकून घे. तू माझा ऐक. कोण आहे हा? हा कोण आहे? अर्जुन. अर्जुन अर्जुन अर्जुन, कोण आहे तो? सीन क्रिएट करू नकोस प्लीज. अरे काय चाललंय सगळं? अर्जुन, मी एका सिरियस गोष्टीची माहिती काढते. एक ऑनलाईन गेम आहे, त्याबद्दल माहिती काढते मी. कोणता गेम? आणि हे सगळं काय करतेस तू? तू हळू बोल. एक इंटरनेट गेम आहे, त्याचं नाव आहे गेम ऑफ डेथ. आणि हा जो मुलगा आता गेला ना, तो तोच गेम खेळत होता. मी त्याची हेल्प करते. नाही, हे बघ प्रीती, जर तुला माहिती आहे की हा खूप डेंजर गेम आहे, तर तू यात का पडतेस? हे बघ माझं ऐक प्रीती, तू पोलिसांकडे जायला हवंस. मी सांगणार आहे पोलिसांना, पण मी काय सांगू? प्रूफ तर असायला हवं ना माझ्याजवळ. तेच पुरावे गोळा करते मी. आता थोडा वेळ ना मला त्याच्या सोबत राहावं लागेल, आणि तू 10 वाजता घरी ये, मी तुला सगळं समजावेन. ओके? जेव्हा तू रात्री घरी आलास तेव्हा हे सगळं झालं. म्हणजे त्यांना कळलं होतं की प्रीती त्यांच्याबद्दल तपास करते येते, म्हणून कम्प्युटर तोडून टाकला आणि तिला किडनॅप केलं. पण हा गेम ऑफ डेथ आहे तरी काय? असा कसा गेम आहे हा? आता हे तर त्या तुटलेल्या कम्प्युटरवरूनच कळेल. फ्रेड, एक काम कर, सगळे कम्प्युटर्स आपल्या सायबर क्राईम युनिटमध्ये पाठव. जेवढे तुकडे आहेत ते सगळे घेऊन जा, काहीच सोडू नकोस. तो मुलगा कोण आहे ज्याला तू व्हिडिओ गेम पार्लर मध्ये पाहिलं होतंस? मी तर त्याला पहिल्यांदाच बघितलं होतं. हॅलो. ओ नो. कुठे? हां ठीक आहे आम्ही पोचतो. शहराच्या बाहेर जंगलात एक डेड बॉडी सापडली आहे. एक डेड बॉडी म्हणजे? सर, तिथे बॉडी तिकडे. याच्या बॉडीवर ही एकच जखम आहे. एका झटक्यात गळा कापला असेल. स्वतःला वाचवण्याची संधी सुद्धा मिळाली नसेल याला. पर्समध्ये पैसे आहेत आणि हातात घड्याळ सुद्धा. चोरी करायच्या हेतूने तर मारलं नसेल. याचा मोबाईल तर सापडतच नाहीये. राजेश कोण असेल हा? अभिजित, हे बघ, याचे हात बांधून ठेवले होते. पायांवर पण खूण आहेत. हात पाय बांधून गळा कापला. खूप तडफडला असेल बिचारा. आता कोणीतरी याला मारून बॉडी फेकली आहे की मग खून इथेच झाला हे सांगणं कठीण आहे. आता या दोन्ही केसेसमध्ये कोणीतरी बघितलं असेल याला. सर,
काल इथे एक फिल्म क्रू रेकीसाठी आला होता, तेव्हा तर त्यांना इथे काहीच दिसलं नाही. पण आज तोच क्रू डिरेक्टर बरोबर पुन्हा इथे आला, तेव्हा त्यांना ही बॉडी दिसली. म्हणजे काल रात्री आणि आज सकाळच्या मधल्या वेळेत ही बॉडी इकडे आली. शोधून काढायचंय की आता हा राजेश कोण आहे आणि का मारला गेला. काही सापडलं? काही माहिती मिळाली? हो सर, खूप इन्फॉर्मेशन मिळाली. काही सॉफ्टवेअर कोड सुद्धा मिळाले. खूप शॉकिंग आहे. शॉकिंग आहेत म्हणजे? सर, प्रीती गेम खेळण्यासाठी मेन कम्प्युटर यूज करत होती आणि गेमच्या सोर्सला ट्रॅक करण्यासाठी जी काही इन्फॉर्मेशन मिळत होती ती या 2 कम्प्युटर्समध्ये सेव्ह करत होती. हे बघा सर, प्रीतीने नोट केलेली काही इन्फॉर्मेशन्स. निळ्या रंगाचे कपडे घातलेला माणूस खुर्चीला बांधलेला आहे. सर, राजेशने सुद्धा ब्ल्यू शर्ट घातलं होतं आणि त्याच्या हातावर जी खूण होती जसं की दोरीने बांधून ठेवलं असावं. आणि कदाचित प्रीतीचे जे नोट केलेलं आहे ते राजेश बद्दल तर नाही. पॉसिबल सर. ॲक्च्युली गेमची प्रत्येक लेवल पार करण्यासाठी प्रीतीला काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागत होती आणि प्रीतीला प्रत्येक बरोबर उत्तरासाठी जवळपास 10 ते 20,000 रुपये मिळत होते. आणि लास्ट लेवलवर आल्यानंतर तिला खूप कठीण प्रश्न विचारला गेला. काय प्रश्न काय होता? प्रीतीला सांगायचं होतं की त्या बांधलेल्या माणसाला कशा पद्धतीने मारायचं. तर याचा मृत्यू इंटरनेट गेमचा एक भाग होता. एक्झॅक्टली. हीच गेमची शेवटची लेवल आहे. एका प्रश्नापुढे कुणाचं ना कुणाचं आयुष्य पणाला लागलंय. सर, हे बघा, गेमच्या डिटेल्स फोल्डरमधून आम्हाला हा फोटो सापडलाय. हा तर राजेश आहे. प्रीतीच्या शेवटच्या प्रश्नावर ज्याचा जीव पणाला लागला होता तो राजेश होता. एवढा भयानक गेम कोण खेळायला लावतंय? कोण असू शकतं? काही शोधून काढू शकता का तुम्ही? आम्ही प्रयत्न करतोय सर, पण हे खूप स्मार्ट आहेत. त्यांनी किंवा त्याने जो कोणी आहे स्वतःचा IP ॲड्रेस खूप स्ट्रॉंगली प्रोटेक्ट करून ठेवलाय. मल्टिपल लेयर्स ऑफ सिक्युरिटी कोड्स. आम्ही ट्रॅक करूच शकत नाही आहोत. आय एम शुअर सर, फक्त राजेशच या गेमचा बळी नसावा, तर अजूनही खूप जण असतील. प्रीती सुद्धा यांच्यापैकीच एक असेल सर. फरक फक्त एवढाच आहे की ती गेम खेळण्यासोबत इन्व्हेस्टिगेशन सुद्धा करत होती, म्हणून किडनॅप. हो, पण हातात उचलून तर घेऊन गेले नसतील ना प्रीतीला? नक्कीच एखाद्या गाडीबिडीत घेऊन गेले असतील. या प्रीतीच्या घराबाहेर चांगल्या प्रकारे चौकशी करा. नक्कीच कुठल्या तरी व्यक्तीने काहीतरी पाहिलं असेल. हा, 1 मिनिट साहेब, मी पाहिलंय त्याला. काय बघितलं तुम्ही? साहेब, काल याच वेळेला मी माझ्या सायकलवर कॉफी विकत होतो, तेव्हा सर एक मोठी गाडी खूप वेगानं गेली. त्याच्या मागे तो बाईकवाला आला आणि त्याने माझ्या सायकलला धडक दिली. अरे, दिसत नाही का तुला? आंधळायस का तू? त्याचा चेहरा बघितला का तुम्ही? नाही, चेहरा तर नाही बघू शकलो कारण त्याने हेल्मेट घातलं होतं. पण साहेब, मी त्याच्या गाडीचा नंबर लिहून ठेवलाय. हा नंबर आहे. हे पान मी फाडून घेतो. चालतंय. थँक्यू व्हेरी मच. येतो. धन्यवाद. अजून काही आठवत असेल तर सांग. सर, हा, सर, त्या बाईकवाल्याचं नाव कळलं सर. सुबू. सुबू सर गोरेगाव मध्ये राहतो आणि हा त्याचा फोटो आहे. फोन ट्रेस केला होता पण स्विच ऑफ आहे. ओळखतोस का याला? कोण आहे हा? हो सर, हा तर तोच मुलगा आहे जो प्रीतीसोबत गेम पार्लर मध्ये होता. याचा अर्थ अभिजित, नक्कीच याचा हात आहे प्रीतीच्या किडनॅपिंग मागे. तर आम्ही जाऊन याला गुड मॉर्निंग बोलतो मग. लवकर जा. पंकज. अर्जुन, बस बस 5 मिनिट आहे तुझ्याकडे. जरा मेंदूवर जोर दे, बघ काही आठवतंय का? सर, बोल दया, काय काही कळलं का? सर, अजून एक विक्टिम सापडलाय ज्याचा मृत्यू राजेश प्रमाणेच झाला होता. हा आहे सर, याचं नाव नील आहे. राजेश प्रमाणे याचा सुद्धा गळा कापलेला होता. हातावर पायावर दोरीच्या खुणा होत्या. सर, आय एम शुअर राजेश आणि नील सुद्धा याच गेमचे बळी ठरले. दया, सर, या राजेश आणि नील बद्दल सगळी माहिती काढावी लागेल. हे दोघं कोण होते, काय करायचे, आणि मग हे दोघं हा जीव घेणा गेम कुणासोबत खेळत होते, यांचा गेम समजण्यासाठी आपल्याला या प्याद्यांची सुद्धा माहिती काढावी लागेल. सर, ही गल्ली आहे.
ही बाईक सर 9594. तुम्ही कोण आहात? सुब्बू घरात आहे का? नाही, तो तर गेला. गेला? कुठे गेला? अब्रॉड शिकण्यासाठी गेलाय. अब्रॉड? काल तर इथेच होता, आज अचानक अब्रॉड कसा काय निघून गेला? हा, तुम्ही मी सुब्बूची आई आहे. अच्छा अच्छा. त्याला अचानक आठवलं का की अब्रॉडला शिकायला जायचंय? तो तर असाच आहे. त्याने मला कधी नीट सांगितलं सुद्धा नाही. म्हणाला की फर्दर स्टडीसाठी मला फॉरेन युनिव्हर्सिटीला जायचंय आणि निघून गेला. अच्छा अच्छा, हरकत नाही. तुम्हाला एखादा कॉन्टॅक्ट नंबर दिला असेल ना त्याने? नाही, त्याने मला कुठलाच नंबर नाही दिलाय. म्हणाला की तो स्वतःच फोन करेल. बरं ठीक आहे, थँक्यू. हा पूर्वी सर, आम्ही राजेश आणि नील दोघांच्या रूममेट सोबत बोललो. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की या राजेश आणि नील मध्ये खूप गोष्टी कॉमन होत्या. जसं की ते दोघे स्ट्रगलिंग ऍक्टर्स होते आणि दररोज ऑडिशन वगैरे द्यायला जात होते. म्हणजे हे दोघं एकमेकांना ओळखत होते? नाही सर, सरप्राइझिंग गोष्ट अशी आहे की त्यांना शेवटचं तेव्हा बघितलं गेलं होतं जेव्हा हे एका फिल्म कंपनीत एकाच प्रोजेक्टसाठी दुसऱ्यांदा ऑडिशन द्यायला गेले होते. ऑडिशन दुसऱ्यांदा? हो सर. आणि त्यानंतर ते कोणालाच भेटले नाही. सापडल्या तर फक्त त्या दोघांच्या डेड बॉडीज. अच्छा, दोघेही एकाच प्रोडक्शन हाऊस मध्ये गेले होते, ही गोष्ट पक्की आहे? एकदम पक्की सर, 100% पक्की. आणि हा राजेश त्याच्या रूममेटचे कपडे मागून घालायचा. एवढंच नाही तर पैशासाठी त्याने त्याचा मोबाईल सुद्धा विकला होता. सर, म्हणून जेव्हा यांना या फिल्म कंपनीकडून फोन आला तेव्हा हे खूप एक्साइट झाले. त्यांना पैशांची चणचण होतीच आणि यांना काही कामही मिळत नव्हतं. कोणतं प्रोडक्शन हाऊस आहे? हो, हे दोघं तर आले होते इथे ऑडिशनसाठी. तुम्ही या दोघांना ऑडिशनसाठी परत का बोलवलं? परत? नाही नाही, आय थिंक तुम्हाला काहीतरी कन्फ्युजन झालंय सर. आम्ही यांना कोणत्याही ऑडिशनसाठी परत बोलावलं नव्हतं. पण आम्हाला तर इन्फॉर्मेशन मिळाली की त्यांना इथून पुन्हा ऑडिशनसाठी कॉल आला होता. हे बघ, राजेशला काल 2 ते 4च्या मध्ये इथे बोलावलं होतं ऑडिशनसाठी. आणि ऑडिशन नंतर दोघेही गायब आहेत. आम्हाला राजेशचा मृतदेह सापडला जंगलात. मृतदेह? सर, मी गॅरंटीने सांगू शकतो की आमच्या ऑफिसमधून यांना सर कोणताच कॉल गेलेला नाहीये. आता सर एक मिनिट, हे बघा सर, हे दोघे तर ऑलरेडी रिजेक्ट झाले होते कारण यांचा परफॉर्मन्स आम्हाला आवडलाच नव्हता. तर मग आम्ही यांना का कॉल करू? म्हणजे खुन्याने प्री मॅजिकच्या ऑफिसमधून त्या दोघांना कॉल केला होता? पण सर, तू इथून कॉल कसा काय करू शकेल? हे बघा, एक तर ऑफिस मधला कोणीतरी आहे, नाहीतर जे लोक इथे ऑडिशनसाठी आले होते त्यांच्यापैकी कोणीतरी लपून तुमचा लँडलाईन यूज करून त्यांना कॉल केला. नाही मॅम, आय एम शुअर ते दोघे आमच्या ऑफिसच्या आत आलेच नव्हते. सर, जर ते इथे आले नाही तर मग गेले कुठे? मला वाटतं की खुन्याने त्या दोघांना पुन्हा ऑडिशनसाठी इथूनच या ऑफिसमधूनच कॉल केला होता. पण इथे पोहोचण्याआधी तो त्यांना दुसऱ्या ठिकाणी भेटला असेल. जर तो भेटलाही असेल ना तर कुठेतरी लांब नसेल भेटला, ऑफिसच्या आजूबाजूलाच कुठेतरी भेटला असेल, कारण राजेश जवळ तर फोन नव्हताच. सर, जर असं असेल तर बाहेर रोडवर सीसीटीव्ही कॅमेराज आहेत, जाऊन चेक करूया. सर, इथे तर एक सुद्धा कॅमेरा नाहीये. पूर्वी हे ऑडिशन 2 ते 4च्या मध्ये होता ना? हो सर. तर मग हा खुनी राजेशची वाट बघत होता तर 2च्या 4च्या मध्ये इथेच नजर ठेवून असेल ना पूर्ण वेळ? हो सर, कारण खुनाला तर माहित नसेल की राजेश 2 ते 4च्या मध्ये कधी येणार आहे. आणि सर, तसंही ऊन खूपच लागतंय. रोडवर उभा राहून वाट बघणार नाही, एखाद्या चहाच्या टपरीवर किंवा रेस्टॉरंट मध्ये बसून वाट बघत असेल. हो फ्रेडी, एखाद्या अशा ठिकाणी जिथून या गेटमधून बाहेर येणारा एकदम स्पष्टपणे दिसेल, जसं की ते
ही जागा एकदम परफेक्ट आहे. इथेच बसून बघू शकतो की या गेटमधून कोण जाता येतं. काय घेणार साहेब? काहीच नाही. मला सांग की काल दुपारी 2 ते 4च्या मध्ये कोणी या टेबलावर बसून पूर्ण वेळ त्या गेटवर नजर ठेवून होतं का रे? तुम्ही कोण? CID. इथे बसलो होतो कोणी? हा, तो 4 चहा प्यायला होता आणि त्याला बघून असं वाटत होतं की तो कोणाची तरी वाट बघतोय. मग एकदम उठला आणि बाहेर निघून गेला. पैसे न देता? नाही, पैसे दिले त्याने. 100 रुपये झाले होते त्याचे. पण खूप कंजूस आहे, कधीच टिप देत नाही. कधीच टिप देत नाही म्हणजे तो याआधी सुद्धा आला होता? हो, तो तर इथे नेहमी येत असतो. तू ओळखतोस त्याला? हा, ही समोरच्या बिल्डिंग मध्ये जी फिल्म कंपनी आहे ना, त्यातच काम करायचा. त्याचं नाव नंदू आहे साहेब. काम करायचा म्हणजे? माहित नाही, एक दिवशी त्याला अचानक काढून टाकलं. ठीक आहे, थँक्यू. चाकूला धार करून घ्या, कैची सुरी धार करून घ्या, चाकूला धार करून घ्या. सर. बोल दया. सर, प्री मॅजिक फिल्मच्या ऑफिसला गेलो होतो. तिथून या नंदूचा नंबर तर मिळाला. ट्राय केला पण स्विच ऑफ येतोय. हा पंकज. हा सर, ही सुबूची आई आता घरातून निघाली आहे. हातात एक मोठी पिशवी आहे. कदाचित त्यात सुबूसाठी जेवण असावं. ठीक आहे, तिचा पाठलाग कर, आम्ही पोचतोच. सर, सुब्बूची आई लपून छपून कुठेतरी जातीये. कदाचित सुबूलाच भेटायला. फॉलो करत राहा. ती दृष्टीआड होता कामा नये. दादा, चाकूला धार काढून द्या. चल रे, टाइम नाही मला इथे. दादा, चाकूला धार करून द्या. हॅलो, ACP प्रद्युम्न. मी ऐकलं होतं की कायदा आंधळा असतो. आज तर बघितलं सुद्धा. ज्याला तू संपूर्ण शहरात शोधतोयस, तो तुझ्या समोर आहे, तरीही तुला दिसत नाहीये. कोण बोलतोय? माझ्याशी मैत्री नंतर कर ACP. यावेळी तू प्रीतीबद्दल विचार केला पाहिजेस. ती तिथेच तुझ्या ऑफिस मध्ये आहे. प्रीती आमच्या ऑफिस मध्ये? तू कुठून बोलतोयस? हा, कुठे आहे प्रीती? कम ऑन ACP, तू मला निराश करतोयस. विचार कर. वेल डन ACP. बॉस. हा. ओ हो, डॉक्टर साळुंखे सुद्धा आलेत. वेलकम डॉक्टर साळुंखे. हे बघ, तुला जे काही हवंय ते आम्हाला सांग, आम्ही देऊ तुला. पण प्रीतीला सोड, कळलं? म्हणूनच तर मी तुला फोन केलाय ACP. जर तुला प्रीती सुरक्षित हवी असेल तर तुला माझ्यासोबत एक गेम खेळावा लागेल. मृत्यूचा खेळ खेळणं तू बंद कर आणि स्वतःला आमच्या स्वाधीन कर. प्रीतीला सोडून दे, नाहीतर पस्तावशील तू. ठीक आहे, जर तुला खेळायचं नाहीये तर प्रीती सोबत सुद्धा तेच होईल जे राजेश आणि नील सोबत झालं. अजिबात नाही. त्या बिचारीने काय बिघडवलंय तुझं? सोडून दे तिला. मला लहानपणापासूनच चोर पोलीस खेळायला खूप मज्जा यायची. आता नीट लक्ष देऊन ऐक. तुला माझ्या 3 प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतील आणि त्यासाठी तुला फक्त 5 तास मिळतील. जर तू 5 तासांच्या आत 3ही प्रश्नांची बरोबर उत्तरं दिलीस तर प्रीती तुझ्या जवळ सुरक्षित परत येईल. पण जर तू एकाही प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलंस तर मी तिला मारून टाकेन, तेही तुझ्या डोळ्यात देखत. तू असं काहीच करणार नाहीस, कळलं? तर पहिल्या प्रश्नासाठी तयार आहेस का? काय प्रश्न आहे तुझा? एका माणसाची डेड बॉडी आणि डेड बॉडीच्या हातात एक गन. त्या माणसाचा मृत्यू सकाळी 10 वाजता झाला, पण त्याने संध्याकाळी 4 वाजता कुणाचा तरी खून केला.
कसा? एक मेलेला माणूस खून कसा काय करू शकतो एसीपी? सर, सुबोधची आई या घरात गेली सर. ती खिडकी दिसते, तिने एक पिशवी आत दिली सर. मला वाटतंय सुबू आतच आहे. जर तो आतमध्ये आहे तर तो वाचणार नाही. हा फ्रेडी. ओ नो. ठीक आहे आम्ही बघतो. काय झालं सर? पुण्याने हा गेम एसीपी साहेबांसोबत खेळायला सुरुवात केली आहे. जर खेळले नसते तर प्रीतीला मारलं असतं. ओ नो. पण आतापर्यंत असं पाहण्यात आलंय की गेमच्या शेवटी तो तसंही मारूनच टाकतो. गेम संपण्याआधी त्याला पकडायचंय. 5 तासांची वेळ दिली आहे. 5 तासांच्या आत खेळ संपेल. सुबो, बडबड बंद कर. प्रीतीच्या घरून तू पळाला नव्हतास का? आम्हाला सगळं माहितीये तुझ्याबद्दल. कुठे आहे ती? मी प्रीती मॅमच्या घरी गेलो होतो. तिथे जाऊन बघितलं तर पूर्ण घर अस्तव्यस्त केलं होतं. तेव्हाच मी कोणाचा तरी येण्याचा आवाज ऐकला आणि मी लपलो आणि संधी मिळताच तिथून पळून गेलो. काहीच केलं नाहीस तर मग तिथून पळून का गेलास? कारण की माझ्यामुळे एक माणूस मेला होता. मी गेम खेळत होतो आणि गेमच्या शेवटच्या स्टेजला पोहोचलो होतो आणि माझ्यामुळे तो मेला होता. माझ्या समोर त्याचा गळा कापला. मी खूप घाबरलो होतो सर. आणि मग जेव्हा प्रीती मॅम शेवटच्या स्टेजला पोहोचल्या तेव्हा मी समजलो की आता ते लोक मला नाही सोडणार, मला मारतील. तुला मारतील का? कारण प्रीती मॅमला मीच सांगितलं होतं या गेम बद्दल. त्यांना मीच सांगितलं होतं इन्व्हेस्टिगेशन करायला. मला माहित नव्हतं हे सगळं होईल. मी काहीच नाही केलं सर. पण आता करशील. या गेम बद्दल तुला जिथून कळलं आम्हाला तिथे घेऊन चल. आत्ताच्या आत्ता. प्रीतीचा जीव धोक्यात आहे आणि आमच्याजवळ वेळ नाहीये. माहिती आहे मला. माहिती आहे की मेल्यानंतर माणूस खून कसा करू शकतो. तर मग लवकर सांग साळुंखे. रायगर मॉर्टिस. हो साळुंखे साहेब, कधी कधी असं आखडल्यामुळे झटका लागतो ना. रायगर मॉर्टिस. डेड बॉडीच्या हातात गन होती आणि बोट गनच्या ट्रिगरवर. जसा रायगर मॉर्टिस सेट इन झाला शरीरासोबतच बोट सुद्धा आखडू लागलं आणि आखडल्यामुळे बोट ट्रिगरवर दाबलं जाऊ लागलं आणि ट्रिगर दाबला गेला. वेल डन. पण तुम्ही दोघांनी खूप वेळ घेतलात उत्तर द्यायला. आता तुमच्याजवळ फक्त 3.5 तास उरलेले आहेत. तेवढा वेळ पुरेसा आहे आमच्यासाठी. प्रश्न विचार. ओके एसीपी, संयम ठेव. घाई चांगली नसते. आता माझा दुसरा प्रश्न लक्ष देऊन ऐक. एका माणसाला गोळी लागली आणि गोळी त्याच्या बॉडीतून आरपार नाही निघाली. आतच होती, पण ती गोळी कुणालाही सापडली नाही. तर गोळी गेली कुठे? मला माहिती आहे. अरे मग लवकर सांग. वितळली. गोळी बर्फाने बनलेली होती. बरोबर. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, घाई चांगली नसते म्हणून. हे चुकीचं उत्तर होतं डॉक्टर साळुंखे. तू एक संधी गमावलीस. आता तुझ्याजवळ फक्त एक चान्स उरलाय. इथे सर, इथेच.
हा बोर्ड आहे सर. सर, या नोटीस बोर्डवर एक पॅम्पलेट लावलं होतं ज्यावर गेम बद्दल सगळी इन्फॉर्मेशन दिली होती. कोण आहात तुम्ही आणि काय चाललंय इथे? CID. तू कोण आहेस? मी इथला मॅनेजर आहे. एनी प्रॉब्लेम? या बोर्डवर पॅम्पलेट कोण लावतं? पॅम्पलेट तर कुणी येणारा जाणारा लावू शकतो. ओपन नोटीस बोर्ड आहे. तसं माझे काही क्लायंट्स आहेत जे गेमच्या प्रमोशनसाठी किंवा त्यांचे गेमिंग कन्सोल्स विकण्यासाठी याचा यूज करतात. सर, हेच ते. फक्त नाव लिहिलेलं आहे, दुसरं तर काहीच नाही. हा CCTV कॅमेरा, आम्हाला याचं फुटेज बघायचं आहे. येस. ऐक, तुझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलंय. अच्छा, व्हेरी गुड. ती गोळी जी त्या माणसाला लागली होती, ती गोळी हाडांची बनलेली होती, बोन्सने. ओ, जशी ती गोळी झाडली गेली, गोळीने तिचं काम केलं आणि सोबतच शरीरातील जी हाडं तुटली त्याच्यातच ती गोळी मिसळली. वेल डन ACP. पहिल्यांदाच इतका इंटेलिजंट प्लेअर पाहिला. खूप मज्जा येते. आता फक्त एक प्रश्न आणि 1 तासच उरलाय तुझ्याजवळ. हा आहे तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न. नाही नाही, प्रश्न विचारण्याआधी एकदा मला प्रीतीला बघायचंय. प्रीती कशी आहे मला बघायचंय. मला प्रीतीशी बोलायचंय. ठीक आहे. सर, हा, हे काही पेपर्स पाठवायचे आहेत, अर्जंट आहेत. लवकर लवकर पाठव. चल जा. रिकाम्या हाताने परत येऊ नकोस. सर, जर थोडी सुद्धा चलाखी करण्याचा प्रयत्न केलास किंवा तुझं तोंड उघडलं तर हिचा गेम मी आत्ताच्या आत्ता ओव्हर करेन. हे बघ प्रीती, हा तुला काहीच करणार नाही, काहीच करू शकत नाही हा, जोपर्यंत आम्ही आहोत. कळलं? मी ACP प्रद्युम्न, CID मधून. प्रीती, तुला काहीच होणार नाही. तू फक्त आमच्या प्रश्नांची उत्तरं हो किंवा नाही मध्ये दे. ओके? बस. खूप बोललात तुम्ही. आणि स्पष्ट आहे की तुम्ही प्रीतीला बघत राहणार, कारण गेम संपेपर्यंत याचा लाईव्ह टेलिकास्ट होत राहील. आता विचार, काय आहे तुझा शेवटचा प्रश्न? खूप मजेशीर प्रश्न आहे ACP. लक्ष देऊ नये. तुमच्यापैकी तो कोण आहे ज्याने मर्डर केला होता पण कधीच आपला गुन्हा कबूल केला नाही? काय बोललास तू? चकित झालास ना ACP? जगभरातल्या अपराध्यांना शिक्षा देता आणि तुझ्या स्वतःच्याच टीम मध्ये खुनी लपलेला आहे. कोण असेल तो? कुणी केला होता मर्डर? का केला होता? कदाचित एखादं पर्सनल कारण असेल. कुणी दुसऱ्याने केला असता तर आतापर्यंत जेलमध्ये कुजत पडला असता. पण तो CID मध्ये आहे ना, तर कुणाला संशयच नाही आला. आणि आज सुद्धा तो मुक्त आहे. काय बरळतोयस तू मूर्खासारखं? माझा एक ऑफिसर प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालेल, पण कोणता गुन्हा करणार नाही. खून करणं तर लांबच. तू मला काय सांगणार माझ्या ऑफिसर्स बद्दल? ते तर तुला प्रीतीला सोडायचं नाहीये म्हणून अशी फालतू बडबड करतोयस. हिम्मत असेल तर सोड प्रीतीला, मग बघ. उत्तर आहे ACP, आणि तेच आहे. विचार कर. तुझ्या जवळ 45 मिनिटं उरली आहेत. बोलाय. हॅलो.
सगळं काय लिहितेस? 0101 काय? सर तुम्हाला आठवतंय का मी प्रीतीला सांगितलं होतं की आमच्या प्रश्नांची उत्तरं 0 आणि 1 मध्ये दे. सर प्रीती कम्प्युटर सायन्सची टीचर आहे आणि 0 आणि 1 हे बेसिक बायनरी कोड्स असतात. होय. नाही आई, माझं काम संपलं की मी येईन. हां हॅलो आई. काय झालं पूर्वी? सर प्रीती त्याच 3 किलोमीटर रेडियस मध्ये जिथे आपण नंदूला शोधतोय. दयाला लगेच सांग. हा लवकर जा. हा पूर्वी. काय? ओह दॅट्स ग्रेट. ठीक आहे. प्रीतीच्या लोकेशनची माहिती मिळाली. ती सुद्धा याच रेडियसमध्ये आहे, जास्तीत जास्त 15 मिनिटांच्या अंतरावर. सर प्रीती तर इथे असायला हवी होती, पण इथे तर सगळं नॉर्मल आहे. गेम खेळतायत. प्रीती इथेच असावी. कुठेतरी लपवून ठेवलं असेल. बघूयात. सर सर इथून तो गुप्त रस्ता जातो वाटतं. तुझी वेळ संपली. तुझा गेम ओव्हर आणि या मुलीचा सुद्धा गेम ओव्हर. नो प्लीज स्टॉप. काय झालं नंदू? तू कोण आहेस? मी इथला मॅनेजर आहे. बोर झालो होतो मी सर. तेच वर्षानुवर्ष चालत आलेले रटाळ आर्केड गेम्स, त्यात जुन्या टेक्नॉलॉजी. आता गेमिंग मध्ये मजा कुठे आहे सर? बस म्हणूनच मी विचार केला की काहीतरी असं एक्साइटिंग करतो ज्याने माणसाचं ब्लड प्रेशर वाढेल, त्याच्या अंगावर काटा येईल. म्हणून मला बघायचं होतं की जितकं वेड माझ्यात आहे, काही लोकांमध्येही तितकं वेड आहे का? जितका मी वेडा आहे एवढं कोणी वेडा आहे का जो माझ्यासारखाच आयुष्यात वेडा झालाय? पण सर माझा गेम तुम्ही लोकांनी मध्येच पॉज केला. सत्य तुमच्या समोर आलं ना. फालतू बडबड करू नकोस. खरं हे आहे की तू एक खतरनाक गुन्हेगार आहेस. बस. तर तू निष्पाप लोकांच्या आयुष्याबरोबर खेळायला सुरुवात केलीस. काय विचार केलास तू की लोकांचा जीव घेऊन तुझा हा खुनशी नाद पूर्ण करून तुला कोणी काहीच करणार नाही? तू वाचशील. गैरसमज आहे तुझा. आता तुला तुरुंगात खडी फोडत बसावं लागेल. तुरुंगात गजाड. फाशीची ऑर्डर येईपर्यंत.